वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा येथील प्रसादनगरमधील घरकुल, महापुरुषांचे स्मारक आणि क्रीडांगणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या पत्रानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल प्रशासनाला तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसादनगरमधील बंद पडलेल्या दगडखाणींची सुमारे 8 एकर जागा देवळाली प्रवरा नगर परिषदेकडे वर्ग करण्याची मागणी नगरसेविका पल्लवी ढूस यांच्या पत्राच्या आधारे आमदार बच्चू कडू यांनी महसूल मंत्र्यांकडे केली होती. आमदार अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत ढूस यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यानंतर महसूल प्रशासनाला तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. या जागेवर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुल, महापुरुषांची स्मारके, क्रीडांगण आणि उद्यान उभारण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयामुळे प्रसादनगरमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जालिंदर अल्हाट, वेद बातमीचासाठी राहुरी फॅक्टरी. नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा हद्दीतील या प्रसादनगरच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये नुकतंच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि सर्व महापुरुषांचं या ठिकाणी स्मारक व्हावं अशी एक इच्छा व्यक्त केलेली होती. आणि त्याच सोबत ज्या जागेमध्ये आम्हाला ते स्मारक करण्याची इच्छा होती ती म्हणजे माझ्या पाठीमागं आपल्याला दिसत असलेली या प्रसादनगर हद्दीमध्ये असलेली सर्वात मोठी दगडखाणीची जागा. परंतु या दगडखाणीच्या जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी स्मारक करता येत नाही, घरकुल करता येत नाही, क्रीडांगण करता येत नाही किंवा इतर समाजोपयोगी ज्या काही आपल्याला त्या ठिकाणी गरजा पूर्ण करायच्यात तर ते आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकत नव्हतं. गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही या दगडखाणींमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुल या ठिकाणच्या नागरिकांना मोफत मिळावेत म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु ह्या जागा नगरपालिकेकडे नसल्यामुळे त्या महाराष्ट्र शासनाच्या असल्याने आम्हाला त्या प्रयत्नामध्ये अडचणी येत होत्या. महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काल आम्ही त्या ठिकाणी माजी मंत्री आदरणीय बच्चू भाऊ कडू यांची भेट घेतली आणि या प्रभागाच्या नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांचं एक मागणी पत्र आम्ही बच्चू कडूंना दिलं आणि बच्चू कडूंचं त्याच्यावरती पत्र घेऊन काल महसूल मंत्री आदरणीय नामदार बावनकुळे साहेबांची प्रत्यक्ष या ठिकाणी भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये माझ्यासोबत राहुरीचे आमदार अक्षयदादा कर्डिले साहेब आमच्या सोबत त्या ठिकाणी भेटीत होते आणि त्या बच्चू कडूंच्या पत्रावरती बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी आदेश केलेले आहेत की तातडीनं या दगडखाणीचा विषय अहवाल माझ्या समोर सादर करावा या जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी. कारण या जागा सर्वच्या सर्व जवळपास 8 एकर जागा या प्रसादनगरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या दगडखाणीच्या आहेत आणि या जागा विविध विकास कामांसाठी मग त्याच्यामध्ये आम्ही जे काही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून या ठिकाणच्या नागरिकांना मोफत घरकुल मागतोय ते घरकुल या ठिकाणी आता पूर्ण होतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, अण्णाभाऊ साठेंचा असेल, त्याचबरोबर APJ अब्दुल कलाम असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, आपल्याला खूप सारे महापुरुषांची या ठिकाणी आता स्मारकांची इच्छाही येथील नागरिकांची त्यामुळे आता पूर्ण होऊ शकणार आहे. आणि त्यासाठी ह्या विकास कामांसाठी ह्या जागा हस्तांतरित करण्यासाठी याचे अधिकार सर्वस्वी महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांकडे असल्यामुळे आम्हाला काल बच्चू कडूंचं पत्र घेऊन आणि सोबत अक्षयदादा कर्डिले यांना घेऊन त्या ठिकाणी भेटता आलं आणि बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी या प्रसादनगरच्या प्रभाग क्रमांक 7 मधील या जागा सर्वच्या सर्व नगरपालिकेकडे विकास कामांसाठी हस्तांतरित करण्यासाठी काल अहवाल सादर करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यामुळे आता येथील नागरिकांचे जे काही प्रलंबित इतक्या दिवसाचे प्रश्न होते, दगडखाण खोल असल्यामुळे यामध्ये गटरीचं पाणी साचायचं, पावसाचं पाणी साचायचं, घाणीचं साम्राज्य या ठिकाणी व्हायचं, नागरिकांचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात यायचं. त्याचबरोबर इतक्या चांगल्या जागा, इतकं म्हणजे 8 एकर जवळपास जागा नगरपालिका हद्दीमध्ये शिल्लक असताना नगरपालिकेला इच्छा असतानाही विकास कामं या ठिकाणी करता येत नव्हते. नगरपालिका आता त्याच्यामध्ये सकारात्मक आपल्या सोबत आहे या विकास कामांना. म्हणून आम्ही काल बावनकुळे साहेबांची समक्ष विधिमंडळामध्ये त्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी भेट घेतली. त्याच्यामध्ये
विविध आमदारांचं त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगलं सहकार्य याच्यामध्ये लाभलेलं आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय हेमंतजी ओगले साहेब असतील, एक झनक म्हणून आमदार आहेत ते असतील, त्याचबरोबर राहुरीचे सामाजिक कार्यकर्ते विजय मकासारे असतील, या सगळ्यांचं त्याच्यामध्ये काल विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि आमदार अक्षय कर्डिले साहेब त्या ठिकाणी आम्हाला बावनकुळे साहेबांकडे घेऊन गेल्यामुळे काल बच्चू भाऊंच्या पत्रावरती थेट आदेश या ठिकाणी होऊ शकलेले आहेत. आणि आता लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल आणि जे काही आता हे सगळे गोष्टी आहेत, मग एक चांगलं क्रीडांगण आपल्याला या ठिकाणी नागरिकांना आता देता येईल. या ठिकाणच्या दगडखानी बुजल्या जातील, त्यामुळे इथल्या लोकांचं आरोग्य सुधारेल. मोठं गार्डन या ठिकाणी आणता येईल. आपल्याला पाहिजे त्या महापुरुषांचं या ठिकाणी भव्य स्मारक उभारता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्तवासात योजनेमधून ज्या नागरिकांना घरकुलं नाहीत, घरं नाहीत राहायला, त्यांना मोफत घरांची योजना आपल्याला या ठिकाणी त्यामुळे उपलब्ध करून देता येईल. आणि या कामासाठी आतापर्यंत माझ्यासोबत असलेले सगळे कार्यकर्ते सातत्याने 7-8 वर्षांपासून आम्ही या प्रयत्नात होतो, परंतु आम्हाला मार्ग सापडत नव्हता. काल तो मार्ग मिळाला. म्हणून या ठिकाणी माजी मंत्री बच्चू कडू साहेब असतील, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, आमदार अक्षय कर्डिले साहेब असतील, त्याबरोबर श्रीरामपूरचे आमदार हेमंतजी ओगले साहेब असतील आणि आमदार जनक असतील आणि माझ्या बरोबर असलेले सगळे कार्यकर्त्यांचे मी या निमित्ताने विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.